विषय इतिहासाची साधने 3 प्रकारची असतात. पहिला भौतिक साधने म्हणजे जी आपण डोळ्याने पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो. उदाहरणार्थ ताम्रपट, शिलालेख, जुन्या नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, किल्ले, मंदिरे यांचा समावेश असतो. लिहिलेल्या स्वरूपाची साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने म्हणतो. लिखित साधनाची उदाहरण इतिहास विषयक पुस्तके, लेख, माहितीपट, संशोधनपर, निबंध असं म्हणतात. मौखिक साधने म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती. उदाहरणार्थ लोककथा, दंतकथा, लोकगीत, ओवी, भारूड, पुराणा, लावणी इत्यादी. शौर्यगाथा व वीरगाथा, ग्रामस्थ वृद्धांची आठवणी व अनुभव. भौतिक साधने कशासाठी वापरतात? भौतिक साधने त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ कला आणि विज्ञान याची माहिती देत असतात. त्या प्राथमिक म्हणून मानली जाते. लिखित साधनाची उदाहरणे इतिहास विषयक पुस्तके, लेख, माहितीपट, संशोधनपर, निबंध, तज्ज्ञांनी व्याख्याने, विश्वकोश इत्यादी. लिखित साधने म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती. चार वेद कोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांमध्ये देवाची स्तुती यज्ञविधी सामाजिक जीवनाची माहिती मिळते. वस्तू संग्रहाची काही उदाहरणे. पहिला महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. दुसरा पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील. तिसरा राजा दिनकर केळकर संग्रहालय. चौथा कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज संग्रहालय आणि सातारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. पाचवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे सहावा नंदर. पहिला महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. दुसरा पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालय. तिसरा राजा दिनकर केळकर संग्रहालय येथील विविध. पाचवा कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज संग्रहालय आणि सातारातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. पाचवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे. सहावा अंजनेरी येथील शांतिकृष्ण म्युझियम ऑफ फनी अँड हिस्ट्री.